श्री स्वामी समर्थ. आज आपण इथे सगळ्यांची आवडती कचोरी बनवणार आहोत. तर आपण इथे आज मटारची कचोरी बनवणार आहोत. त्याच्यासाठी 1.5 कप मटार घेतलेले आहे. एकदम फ्रेश अशी मटार घ्यायची आहे. 1 ग्लास पाण्यामध्ये मटार टाकली, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर टाकलेली आहे. आता मीडियम टू लो फ्लेमवरती या मटारला 10 मिनटं बॉईल करून घ्यायचं आहे. साखर टाकल्यामुळे मटार एकदम हिरवीगार होते, म्हणून इथे 1 चमचा साखर टाकलेली आहे. आता इथे आपण मैदा न वापरता गहूचं पीठ वापरलेलं आहे. तर मी 2 कप गहूचं पीठ घेतलेलं आहे. टोटल एवढ्या सामानामधून आपण 10 कचोरी बनवणार आहोत. तर पीठ गाळलेलं नव्हतं, म्हणून मी पीठ गाळून घेतलं. आता मटारला उकळी आली की गॅसची फ्लेम स्लो करायची. आता इथे मी पाव कप बारीक रवा घेतलेला आहे. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. याच्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही तीळसुद्धा टाकू शकता. ओवा हाताने क्रश करून घातला. चवीनुसार मीठ घालायचं. आता याच्यामध्ये 3 चमचे तेल घालायचं आहे. तुम्ही ते तूपसुद्धा वापरू शकता. मात्र हिवाळ्याच्या दिवसामध्ये तूप थिजण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे मी इथे तेल घातलेलं आहे. तर इथे 2 कप गहूच्या पिठासाठी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल पूर्ण या पिठाला चोळून घ्यायचं. बराच वेळेस तेलाच्या गाठी पडतात आणि कचोरी बनवताना त्या गाठी मोडत असतात, म्हणून इथे पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या. बघा आता इथे पीठ चांगलं मॉइस्ट झालेलं आहे. आता इथे गरजेनुसार पाणी घालायचं आणि चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं मऊसूत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ अजिबात कडक लावायचं नाही. पीठ जर कडक झालं तर मग कचोरी फुटण्याची शक्यता असते. तर बघा चपातीच्या पिठापेक्षा एकदम मऊसूत पीठ लावून घेतलेलं आहे. आता 10 मिनटं या पिठाला झाकून ठेवणार आहे. मी पिठाला वरतून तेल लावलं आणि वरती कापड ठेवून 10 मिनटं साईडला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपली मटारसुद्धा इथे चांगली शिजलेली आहे. तर साखरेमुळे मटारला कलर बघा किती हिरवागार आलेला आहे. आता या मटारमधील पाणी काढून घ्यायचं. आता आपण मटारमध्ये टाकण्यासाठी मसाला बनवूयात. तर मी ते 1 कमी तिखटवाली हिरवी मिरची, 5-6 लसूणच्या पाकळ्या, 2 चमचे बडीशोप घेतलेले आहे, 1 चमचा जिरं आणि 9-10 काळी मिरी घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तर माझ्याजवळ फ्रेश पुदिना नव्हता, भाजलेला पुदिना होता, तो 1 चमचाभर टाकलेला आहे आणि इथे जाडसर वाटण बनवून घेतलेलं आहे. तर पुदिना टाकल्यामुळे आपल्याला पुदिन्याचं पाणी करण्याची गरज पडणार नाही, म्हणून मी पुदिना टाकला आहे. तुम्ही ते स्किप केला तरी चालेल. आता 2 चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग लाल करून घेतलं आणि जे आपण वाटण बनवलं होतं ते टाकलेलं आहे. आता वाटण जास्त लाल करायचं नाही, कारण पुन्हा आपण मटारबरोबर हे वाटण भाजणार आहोत. आता मिनिटभर वाटण थोडंसं लाल झालं की त्याच्यामध्ये मटार घालायची आणि मटारसुद्धा 2 मिनटं लो फ्लेमवरती मिक्स करून घ्यायची. आता आपण इथे माझ्याजवळ पोटॅटो स्मॅशर आहे, त्याच्याने मी मटार पूर्ण स्मॅश करून घेतलेले आहे. तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेतली तरी चालेल. मात्र मटार चांगले शिजलेले आहे, त्याच्यामुळे अजिबात वेळ लागत नाही. या पद्धतीने मटारला स्मॅश करून घ्यायचं. पावभाजी स्मॅशर असेल तरी चालेल. बघा गॅसची फ्लेम बंद करायची आणि नंतर पूर्ण इथे मटार स्मॅश करून घ्यायचे आहे. मटारचे अखंड दाणे राहू द्यायचे नाहीत आणि खूप बारीकसुद्धा पेस्ट बनवायची नाही. आता इथे मी चवीनुसार मीठ टाकलं, 1 चमचा साखर घातली आणि याच्यामध्ये 1 चमचा किंवा अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायची, कारण आपण पुदिन्याचं काही पाणी बनवणार नाही. अर्धा चमचा गरम मसाला टाकला. आता गॅसची फ्लेम बंद होती, पुन्हा चालू करायची आणि लो फ्लेमवरती 1 ते 1.5 मिनटं फक्त हे मसाले या मटारमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर बघा हे मिश्रण खूपसुद्धा सुकवायचं नाही, फक्त मिनिट 1.5 मिनटं लो फ्लेमवरती हे मसाले मटारमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम बंद करायची. बघा किती छान कलर याला आलेला आहे आणि पूर्ण मटार आपली बारीक झालेली आहे. खूप आपण फाईन पेस्टसुद्धा त्याची बनवली नाही. आता गॅसवरून खाली उतरवून घ्यायचं आणि याला थोडंसं थंड करून घ्यायचं. तर इथे मी आता 4-5 काजूचे तुकडे करून घातलेले आहेत आणि 5-6 पिवळे मनुकेसुद्धा घालणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही बॅटर बनवून किंवा सारण बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी कचोरी बनवू शकता किंवा याचे तुम्ही पराठेसुद्धा बनवून घेऊ शकता. तर बघा सारण थोडंसं थंड झालं की लगेच याचे गोळे बनवून घ्यायचे, म्हणजे आपल्याला नंतर पटापट कचोरी वळता येईल. तर बघा अजिबात हे बॉल्स किंवा हे गोळे बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. एकदम पटापट कचोरीमधील बॅटरचे इथे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर मी इथे 10 गोळे बनवून घेतले किंवा बॉल बनवून घेतले आणि तेवढेच मी इथे पिठाचे सुद्धा गोळे बनवणार आहे, म्हणजे कचोरी भरायला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. आता पीठ ठेवून 15 मिनटं झाले होतं. पुन्हा पिठाला चांगलं मळून घ्यायचं आणि नंतरच कचोरी वळायची आहे. तर बघा आपण मैदा न वापरता गहूचं पीठ वापरलेलं आहे आणि गहूचं पीठ 15 ते 20 मिनटं ठेवलं की ते आणखी नरम होतं, म्हणून मी गहूचंच पीठ वापरलेलं आहे. तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता.
आता जेवढे बॉल बनवले तेवढेच मी इथे गोळे करण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे सगळ्या मटारच्या कचोऱ्या बनवून घेणार आहे. कारण मुलांना कचोरी खूप आवडते. हिवाळ्याच्या दिवसामध्ये मुबलक अशी मटार विकायला येत असते आणि फ्रेश मटार खाण्याची हिवाळ्यामध्येच मजा असते. त्याच्यामुळे नक्की तुम्ही मटारची कचोरी किंवा या पद्धतीने सारण बनवून मटारचे पराठेसुद्धा बनवून घेऊ शकता. आता मी इथे एक गोळा घेतला आणि त्याला आतल्या साईडने टक केलं आणि तिथेच ज्या साईडने टक केले तिथेच दोन्ही अंगठ्यांनी दाबत वाटी बनवून घ्यायची आहे. किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने जमते त्या पद्धतीने कचोरी भरून घ्यायची आहे. आता मी नेहमी याच पद्धतीने कचोरी बनवते. बाकीचं पीठ झाकून ठेवायचं, म्हणजे त्याच्यावरती पापडी येणार नाही. आता मी अशी वाटी बनवून घेतली आणि आपण जे गोळे बनवलेले आहेत ते याच्यामध्ये भरायचं आणि हलक्या हाताने गोळ्यातील साईडचं पीठ किंवा चपातीचं पीठ वरती ओढायचं, म्हणजे पीठ फाटणार नाही आणि कचोरीसुद्धा तुटणार नाही. तर याच्यासाठीच आपण नरम पीठ लावलेलं आहे, कारण पीठ नरम लावल्यामुळे पटापट हे पीठ स्प्रेड होतं आणि इथे आपल्याला कचोरी बंद करायला किंवा तिला स्प्रेड करायला अजिबात प्रॉब्लेम येत नाही. आणि जर आपण पीठ इथे कडक लावलं त्यावेळेस ज्यावेळेस आपण हे पीठ स्प्रेड करणार किंवा हाताने कचोरी दाबून तिला शेप देणार त्यावेळेस कचोरी तुटण्याची शक्यता असते. आता वरच्या साईडने पूर्ण इथे सील करून दाबून घ्यायचं. आता बघा, आपण ज्यावेळेस या पद्धतीने कचोरीला हाताने शेप देतो त्यावेळेस जर पीठ कडक असेल तर कचोरी फुटण्याची शक्यता असते. तर हाताच्या तळव्याने कचोरीला शेप द्यायचा आणि ते कचोरी तयार झालेली आहे. आता याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. बघा, या पद्धतीने आतल्या साईडला गोळा टक करायचा. तुम्ही हाताला तेल लावून घेतलं तरी चालेल. दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने वाटी करायची, त्याच्यामध्ये कचोरीचं सारण भरायचं. शक्यतो जेवढं शक्य आहे तेवढं कचोरीचं पीठ मऊसूत किंवा सॉफ्ट लावण्याचा प्रयत्न करायचा. मग तुम्ही बटाट्याची कचोरी करा, डाळीची करा किंवा मटारची करा किंवा मैदा वापरा, अजिबात कचोरी फुटणार नाही. मोदक जसं करतो त्या पद्धतीने हळूवारपणे साईडचं सगळं पीठ वरती घ्यायचं, वरती टक करायचं आणि आपल्या हाताच्या तळव्याच्या मदतीने इथे कचोरीला प्रेस करून घ्यायचं की लगेच आपली कचोरी तयार झालेली आहे. कचोरीवरती खूपसुद्धा जोर द्यायचा नाही, फक्त आतील सारण सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर बघा, याच पद्धतीने मी कचोऱ्या बनवून घेतल्या आणि तेल थोडंसं गरम आहे, लगेच त्याच्यामध्ये कचोरी टाकलेली आहे. अजिबात गरम तेलामध्ये कचोऱ्या टाकायच्या नाहीत. तर बघा, मी एकदम नॉर्मल गरम तेलामध्ये कचोरी टाकली आणि 2 मिनिटानंतर त्याला बबल्स येण्यास सुरुवात झालेली आहे. तेलामध्ये कचोरी टाकल्या त्याला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. ज्यावेळेस ॲटोमॅटिक कचोरी तरंगून वरती येईल त्याच वेळेस कचोरीला पलटी करायचं आहे. तर मला कचोरी फ्राय करण्यासाठी टोटल 10 मिनटं लागलेले आहेत. 5 ते 6 मिनिटानंतर या कचोऱ्या तरंगून वरती आल्या होत्या. तोपर्यंत मी त्याला टच केलं नाही आणि नंतर कचोरीला पलटी करायचं आणि दुसरीसुद्धा बाजू 3-4 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती फ्राय करायची आणि त्यांना थोडासा कलर यायला लागला की शेवटी 1 मिनटं गॅसची फ्लेम हाय करून त्याला डार्क कलर आणून घेतला तरी चालेल. मी फक्त शेवटी 1 मिनटं गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवली होती. आता बघा, सुरुवातीची एक बॅच माझी तळून झालेली आहेत. अजिबात कचोरी फुटलेली नाही. थोडेफार कचोरीच्या पिठाला क्रॅक्स गेले तरी काही हरकत नाही. आता दुसरी बॅचसुद्धा लो फ्लेमवरती तळून घेतलेली आहे. तर बघा, याच पद्धतीने आपल्या 10 कचोऱ्या तळून झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला पुदिन्याचं पाणी करण्याची सुद्धा काही गरज नाही आणि बघा, अजिबात कचोऱ्या तेलकट झालेल्या नाहीत. आंबट, तिखट, गोड या चवीची आपली मटारची कचोरी तयार झालेली आहे. एकदम क्रिस्पी अशी कचोरी बनलेली आहे. मी फक्त इथे गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे. गूळ आणि त्याच्यामध्ये थोडीशी काश्मीरी मिरची टाकून गुळाचं पाणी बनवून घेतलं. कचोऱ्यांमध्ये गोड पाणी भरलं. मुलांना आवडते म्हणून शेव आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपली इथे मटारची कचोरी तयार आहे. झटपट बनते, खूप मसालेसुद्धा वापरण्याची गरज नाही. तुम्हाला आवडत असेल तर पुदिन्याचं पाणीसुद्धा टाकू शकता. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.